माणगाव व परिसरातील मागील काही दिवसांपासून हवामानात असामान्य बदल दिसून येत आहेत। एप्रिल महिना म्हणजे कडाक्याच्या उन्हाचा कालावधी, मात्र यंदा या उष्णतेसोबतच अधूनमधून जोरदार वाऱ्यांचे सुसाट झोत जाणवू लागले। विशेष म्हणजे कधी गरम वाऱ्याचा भडका तर कधी गार वाऱ्याचा अनुभव, यामुळे नागरिकांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून या भागातील हवामानात अचानक बदल घडत आहेत। कडक उन्हाच्या वेळी अचानक जोरदार वाऱ्यांची झड सुरू होते। काही वेळा या वाऱ्यांमुळे मातीचा धुरळा उडून परिसरात धुसरता पसरते आणि जनजीवन विस्कळीत होते। विशेषतः 12 व 13 एप्रिल रोजी दुपारी 3 नंतर आकाश ढगांनी भरलेले असून पावसाची शक्यता असतानाही पाऊस पडला नाहीये। मात्र गार वाऱ्याने वातावरणात गारवा निर्माण झालाय। 13 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता कडक उन्हाच्या वेळीही जोरदार वारे वाहू लागलेत। यामुळे नागरिकांमध्ये एकच चर्चा सुरू आहे, इतक्या उन्हातही असा गारवा आणि वारा। सायंकाळी 7:20 वाजताही आकाश ढगांनी भरलेले असूनही पाऊस झाला नाहीये। मात्र हवेत गारवा जाणवत होता, त्यामुळे परिसरात कुठेतरी पाऊस झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। या अचानक बदलणाऱ्या हवामानामुळे विद्युत पुरवठ्यावरही परिणाम झालाय। गेल्या 3 दिवसांपासून अनेक वेळा वीज खंडित होत आहे। 13 एप्रिल रोजी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून थेट विद्युत तारांवर पडल्याने 14 एप्रिल रोजी सकाळी 9 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत विद्युत कर्मचाऱ्यांकडून दुरुस्तीचे काम सुरू होते। आज 15 एप्रिल रोजीही सकाळी 10:30 वाजता वीज खंडित झाली होती। या हवामानामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे। अनेक महिला पापड, धान्य, मासे वळवण्याच्या कामात व्यस्त असतानाच अचानक वाऱ्यामुळे ही कामे अडथळ्यात आली आहेत। काही लोक आपली कामे वेळेत पूर्ण झाल्यामुळे समाधानी दिसत होते, तर काहींमध्ये काम उरकण्याची घाई आणि चिंता दिसून आली आहे। निसर्गाच्या या अनिश्चित वळणामुळे यंदा पावसाळा लवकर सुरू होणार असल्याने अनुमान नागरिकांमध्ये व्यक्त केले जात आहेत। मात्र पुढील हवामान कसे असेल याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी नरेश पाटील, माणगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।